Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। महानगरपालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, पण कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची दोस्तीत कुस्ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। एका दिवसात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं विरोधकांचे माजी नगरसेवक फोडून पक्षात घेतले आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं कसं टोकाचं राजकारण सुरू आहे आणि कोणाकोणाचे प्रवेश झाले आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद बिक्कड, तुम्ही पाहतात मुंबई तक। कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात रविवारी मोठी उलथापालथ झाली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करून ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय। त्याच दिवशी रात्री भाजपचेच माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि नगरसेविका कविता म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून भाजपला प्रत्युत्तर दिलं। डोंबिवली जिमखान्यात झालेल्या भव्य कार्यक्रमात जयेश म्हात्रे, माजी नगरसेविका रत्नाताई म्हात्रे, योगेश म्हात्रे तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव संतोष केने आणि वैशाली केने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील उपस्थित होते। कल्याण डोंबिवलीचा विकास आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा म्हणून यासाठी मी राष्ट्रीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीनं मी प्रभावित झालो आहे, असं भाजप प्रवेशावेळी दीपेश म्हात्रे यांनी म्हटलेलं आहे। आता या प्रवेशामुळे ठाकरे गटासह शिंदे गटालाही मोठा राजकीय धक्का बसल्याचं बोललं जात आहे, कारण दीपेश म्हात्रे हे दोन्ही गटांच्या जवळचे म्हणून ओळखले जात होते। दुपारच्या या राजकीय घडामोडींच्या काही तासानंतरच पुन्हा रात्री राजकीय भूकंप झाला। भाजपचे स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांनी ठाण्यामध्ये झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। विकास म्हात्रे यांनी शिवसेना प्रवेशावेळी म्हटले की प्रभागाचा विकास सर्वात महत्त्वाचा आहे। निधी न मिळाल्याने अनेक कामं अडकली आहेत। जो पक्ष विकासासाठी निधी देईल त्याच्यासोबत राहणं योग्य आहे, असं त्यांची प्रतिक्रिया या प्रवेशावेळी होती। आता काही कार्यकर्त्यांचे भाजपमधून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश तर काही कार्यकर्त्यांचे ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळे राजकीय वर्तुळात या निर्णयामागे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। एका दिवसात दोन वेगवेगळ्या प्रवेशांमुळे भाजप, शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना यांची समीकरणं पूर्णतः निवडणुकीपूर्व बदलली आहेत। कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक जवळ येत असताना आता लढत केवळ महाविकास आघाडी विरुद्ध महायुती एवढीच राहिलेली नाही। स्थानिक पातळीवर ही लढत आता थेट शिंदेंची शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी होण्याची चिन्ह आहेत। कारण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे। एका दिवसात विरोधकांचे माजी नगरसेवक फोडून आपल्याच पक्षात प्रवेश करून घेतल्यानं कल्याण डोंबिवलीचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे। दीपेश म्हात्रे यांनी भाजपात प्रवेश करत ठाकरे शिंदे दोघांनाही धक्का दिला, तर विकास म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश करत श्रीकांत शिंदेंनी भाजपला प्रत्युत्तर दिलंय। या फोडाफोडीच्या राजकारणानंतर आगामी महापालिका निवडणुकीत ही केवळ सत्ता बदलाची नाही तर शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत होण्याची शक्यता असून यामध्ये प्रतिष्ठा दोघांचीही पणाला लागली आहे। बाकी या दोस्तीतल्या कुस्तीतल्या राजकारणावर तुम्हाला काय वाटतं? कल्याण डोंबिवलीमध्ये कोणाची सत्ता येईल? भारतीय जनता पक्षाची की शिंदेंच्या शिवसेनाची किंवा अन्य पक्षाची? यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगा। बाकी सर्व राजकीय अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।